मुस्लिम गोरक्षक दल व समस्त मुस्लिम समाज समितीचे निवेदन। मिरज येथे नुकत्याच उघडकीस आलेल्या गोवंश तस्करी व कत्तली प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम गोरक्षक दल आणि समस्त मुस्लिम समाज समितीच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक तसेच अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। सदर प्रकरणात सुमारे 1.5 टन गोमांस आणि जवळपास 25 गायी कत्तलीच्या उद्देशाने आणल्याचा आरोप असून पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करून संबंधित आरोपींना ताब्यात घेतला आहे। या कारवाईचे स्वागत करताना मुस्लिम गोरक्षक दलाच्या स्वयंसेवकांनी संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। तसेच त्यांच्यावर मोका व इतर लागू असलेली कठोर गोवंश संरक्षण कायद्याअंतर्गत कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी शेतकरी बांधवांच्या अडचणीकडे लक्ष वेधण्यात आले। भाकड व निरुपयोगी जनावरांच्या संगोपनाचा वाढता खर्च लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने विशेष योजना राबवावी, अशा गोवंशाला शासनाने योग्य मोबदला देऊन शेतकऱ्यांकडून ताब्यात घ्यावे व त्यांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी माननीय आसिफ भाई बावा, युनुस महाद, सलीम पन्हाळकर, अक्रम भाऊ शेख, आयुब पटेल, टिपू इनामदार, सरफराज शेख, समीर मालगावे, जमीर मुल्ला, साहिल मखदूम, निसार नगरजी, नजीर मुजावर, लालूभाई मेस्त्री, जबरभाई बारसकर, मुन्नाभाई पटेकरी यांच्यासह मुस्लिम गोरक्षक दल व समस्त मुस्लिम समाज समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। गोवंश संरक्षण, शेतकरी हित आणि कायद्याचा सन्मान हीच आमची भूमिका आहे, असे यावेळी माननीय आसिफ बावा यांनी सांगितले। आज समस्त मुस्लिम समाज समितीतर्फे स्थापन करण्यात आलेल्या मुस्लिम गोरक्षक दलातर्फे काल मिरजेमध्ये ज्या नराधमांनी गोवंशाची हत्या केली त्या आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावं, त्या आरोपीची कसून चौकशी व्हावी आणि त्यांनी ती पशु कुठून खरेदीकडे कुठून आणले, कुणाकडून आणले ह्याचा तपास पूर्ण सखोल व्हावा आणि त्यामध्ये दोषी असणाऱ्या सर्वांवरती मोकासारखी कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। त्याच पद्धतीने आज मुस्लिम गोरक्षक दल, हिंदू गोरक्षक दल, बजरंग दल गोरक्षक दल असे भरपूर गोरक्षक दल स्थापन झाले। त्या गोरक्षकांनी गायी कापण्याचा नाही संकल्प केला, गायी अडवण्याचं काम चालू केलं, खरेदी विक्रीसाठी बंदी आणण्याचं काम चालू केलं, पण यामध्ये शेतकऱ्यांचा कोणीच विचार केलेला नाही। त्यामुळे आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। आम्ही कलेक्टरच्या मार्फत, जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाला आम्ही निवेदन दिलेलं आहे की शेतकऱ्यांचा पण विचार व्हावा। शेतकऱ्यांची जी मालमत्ता आहे तिचं उत्पन्नाचं साधन होतं ते भावनिक याच्यामध्ये त्यांना आता विकता येत नाही, तर शासनानं त्या गायी, ते पशुधन स्वतः विकत घ्यावं। अक्कन वजन करत असताना 150 रुपये किलो प्रमाणे अक्कन गाईचं वासराचं काय असेल त्या गोवंशामध्ये जे काय असेल त्याचं वजन करून त्याप्रमाणे त्या शेतकऱ्याला अनुदान द्यावं आणि त्या अनुदान देऊन स्वतः शासनानं त्याचं संगोपन करावं, म्हणजे ती विक्रीसाठी बाजारात येणार नाहीत, बाजारात विक्रीसाठी न आल्यामुळे ते कापले जाणार नाहीत आणि कापले न गेल्यामुळे कुणाला मोक्का आणि कुणावरती कारवाई करण्याची गरज लागणार नाही। तर आम्ही गोरक्षक दलावर, मुस्लिम गोरक्षक दलातर्फे शेतकऱ्यांना अनुदान देऊन शेतकऱ्यांची होणारी आर्थिक नुकसान टाळून त्यांना अनुदान देण्याची मागणी केली। आता सध्या तर सांगलीमध्ये केलेली आहे। आता हेच निवेदन आम्ही महाराष्ट्र शासनाला, माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना आम्ही पाठवणार आहे आणि कृषी मंत्र्यांना आम्ही ते निवेदन पाठवणार आहे। आता IGG साहेबांची भेट झाली, त्यांना आम्ही सांगितलं आणि SP साहेबांची पण भेट झाली, त्यांना सांगितलं की बाबा मिरजेमध्ये जो प्रकार झाला गोवंशाची जी हत्या करण्यात आली तर त्यांना कठोरात कठोर शासन व्हावं, पूर्ण चौकशी व्हावी आणि त्या चौकशी अंती त्यामध्ये दोषी असणारा, तो विकणारा असू दे किंवा खरेदी करणारा असावा, त्या सर्वांवरती मोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल अशी मागणी केली।